जर उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करायला गेले असता जर तुम्हाला असं आढळून आले की तुमच्या नावावर यापूर्वीच जर इतर कोणी व्यक्तीने मतदान केले असेल तर अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी 2 रुपये देऊन त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांना चॅलेंज करू शकता आणि त्यांना हे विनंती करू शकता की हे जे मतदान आहे हे मतदान खोटं झालेलं आहे आणि मला माझं मतदान करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि त्याला टेंडर वोट म्हणजे टेंडर मतदान असंही म्हटलं जातं. निवडणुकीची जी काही आपली नियम आहेत त्यामधील धारा 49P या कलमानुसार तुम्हाला हे मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. परंतु लक्षात घ्या, अशा वेळेला तुम्हाला हे मतदान EVM मशीनवर करता येत नाही. तर त्यासाठी तुम्हाला एक बॅलेट पेपर दिला जातो आणि त्या बॅलेट पेपरवरती तुमचं हे मतदान करून घेतलं जातं आणि ते मतदान संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिलं जातं. ज्या वेळेला मतमोजणी होते त्यावेळेला समसमान मोजणी आढळल्यास त्या ठिकाणी टेंडर बॅलेटच्या आधारावरती जी काही मतमोजणी झालेली आहे त्या मतांची सुद्धा गिनती केली जाते. अशा प्रकारची अनेक उदाहरणं तुम्हाला माहिती असतील. नुकताच लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी शिंदे हे ज्या वेळेला मतदान केंद्रावरती गेले त्यावेळेला त्यांना आढळून आलं की त्यांच्या जागी पूर्वीच कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे. तर याच टेंडर वोटच्या आधारावरती म्हणजेच 49P कलमानुसार त्यांना बॅलेट पेपरवरती मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे. तरी तुम्ही सुद्धा जर मतदान केंद्रावर गेला असाल आणि जर समजा तुमच्या जागी इतर कुणी मतदान पूर्वीच करून गेलं असेल तर तुम्ही सुद्धा टेंडर बॅलेटच्या आधारावरती तुम्ही सुद्धा मतदान करू शकता. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तरी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. कारण काय माहिती ही परिस्थिती कुणावर ओढवेल आणि अशा वेळेला कदाचित जर निवडणूक अधिकाऱ्यांनी नाही म्हटलं तर कदाचित तुम्ही घरी याल आणि मतदानाचा जो महत्त्वपूर्ण अधिकार आहे त्यापासून तुम्ही चुकाल. तरी मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांना शेअर करा. आपला प्रोफेसर यशराज पारखी पाटील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.